नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, तुमचे नेहमी कमेंट पण असतात की आम्हाला राजस्थानी ब्रीड असेल किंवा मग इतर कुठली तरी ब्रीड असेल किंवा मग आपल्या भागातील जो कोणाचे गोट फार्म असेल ते गोट फार्म वगैरे व्हिजिट करा असं। तर मित्रांनो, आपण मगाशीच गोतानाचा गोट पण शूट केला होता। तर गोताना जवळच चौगाव म्हणून गाव आहे मित्रांनो, तालुका जिल्हा धुळे चौगावचं देखील। तर मित्रांनो, आपण इथे देखील एक गोट फार्म आहे, त्या गोट फार्मला आपण व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे। तर मित्रांनो, इकडे तुम्हाला जी ब्रीड बघायला भेटेल ही ब्रीड गुलाबी कोटामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जी पथिरामध्ये असेल किंवा हंसामध्ये असेल इथं 2-3 प्रकारच्या ब्रीड तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहेत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, जिथली क्वालिटी वगैरे ही पण तुम्हाला बघायला भेटेल। व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कमेंट ते सांगा। मित्रांनो, तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या मनात अशी नवनवीन व्हिडिओ येतील। तर चला आता आपण नेमकं सुरुवात करू, कशी क्वालिटी वगैरे आणि एक मुलाखत देखील असणार आहे। कारण की मित्रांनो, जवळपास 8-9 वर्षापासून हा यांचा गोट फार्म आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असता युट्यूबमध्ये लोकांच्या काही परराज्यातील व्हिडिओ तुम्ही बघत असणार, तर जे सेम बनवलंय मित्रांनो त्यांनी सिस्टम वगैरे संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे मी। हे बघा, क्वालिटीचा ब्रीडर आहे पथिरा जातीचा, तो देखील तुम्हाला एक संपूर्ण एकदम भारी मित्रांनो मुलाखत असणार आहे। फिमेल असेल मेल असेल सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं अगोदर संपूर्ण परिचय सांगा। समाधान प्रकाश माळी, राहणार चौगाव, बरं, तालुका जिल्हा धुळे। तालुका जिल्हा धुळे। आता तुमचा हा किती वर्षापासून तुमचा हा गोट फार्म आहे? हा गोट फार्म माझा 10 वर्षापासून। 10 वर्षापासून। मग सुरुवात तुम्ही कुठल्या ब्रीड पासून केली होती? सुरुवात मी गावठी ब्रीड पासून केली होती। गावठी ब्रीड, हो। गावरान ब्रीड। मग ते किती वर्ष त्याच्यात तुम्ही काम केलं? त्याच्यात 1 वर्ष मी काम केले, 1 ते 1.5 वर्ष गावरानीमध्ये। बरं, आता किती वर्षापासून म्हणले तुम्ही? 10 वर्षापासून। 10 वर्षापासून। मग 1-1.5 वर्ष तुम्ही गावरानीमध्ये काम केलं। मग इकडे कशी वाटचाल केली तुम्ही? तर मग इकडं थोडंसं म्हटलं काहीतरी बदल करू याच्यामध्ये। हां, गावरान काढून मग काठेवाडी केली। हां हां काठेवाडीला मी 2-1 वर्ष केलं। हां 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 2-1 वर्ष करून मग त्याच्यात बी थोडा प्रॉफिट चांगलाच होता। हां। तर त्या प्रॉफिटनं म्हटलं अजून थोडं काहीतरी चांगलं करू अजून। बरं, मग राजस्थान ब्रीडकडे वळालो। हां। तर मग या ब्रीड करत मग याच ब्रीड चालवलं मी। बरं, मग सुरुवात तुम्ही एक पासून केलं, ब्रीडर पासून केलं, म्हणजे कसं क्रॉस करून केलं का डायरेक्ट जातीचे तुम्ही आणले? मी डायरेक्ट जातीचे आणलं, एक ब्रीडर आणि एक फिमेल आणली। एक मेल एक फिमेल आणली होती? फिमेल एक मेल। बरं, ते म्हणजे डायरेक्ट मोठे होते का छोटे होते? हा, मोठे होते मी। बरं, मग बाकी शेळ्या तुमच्या पाशी तवा होता का काढल्या होत्या ते सगळ्या? नाही, मी ते पूर्ण काढून टाकलेले सगळे काढले? हा, मग डायरेक्ट ईद केली, राजस्थानी ब्रीड केली पूर्ण। एक मेल आणि एक फिमेल। फिमेल कुठून आणले ते सुरुवातीला? मी राजस्थानवरून आणले ते। दोन ऑनलाईन फिमेल परचेस केले ते। म्हणजे ते कशावर आले ते? त्या पोच आल्या ते पोचायला ते? बरं, कितीला मागवलं होतं तरी? की मी 82,000ला फिमेल आणली होती हां, आणि मेल 92,000ला आणले होते। असे 2 मिळून आणले होते। एक 82ला आणि एक 92ला? हा, किती किती किलोचे असतील ते? तरी ते पहिल्या जावच्यामध्ये पहिल्या जाफेमध्ये? मेला जंत होता। मेला जंतू? वजन किती असेल त्यांचं सरासरी? वजन तरी सरासरी 40-45 किलोचा मेल होता हां, आणि फिमेल 30-35 किलो पर्यंत। बरं बरं। इथून किती वर्ष अगोदर? इथून 8 वर्ष अगोदर। लय मागणी वाटलं तुम्ही एवढं 8 वर्ष अगोदर? त्या टायमाला थोडा वेगळा हे होता, त्याच्यामुळे मग मी क्रेज वेगळा होता, नाद पण होता। चालेल, ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लांब एवढी मागवलो, ठीक आहे चालेल। तर आज आपल्याकडे ही जी ब्रीड आहे मग ती आज जास्त आहे का अगोदर पण काही विकलंय माल वगैरे कसं काय? अगोदर विकत चाललो दरवर्षामध्ये। बरं, दरवर्षीला किती काय माल विकायचं? वर्षाला मेल फिमेल विकत चाललो। हां, जशी जी क्वालिटी चांगली राहिली ती ठेवत चाललो। हां हां हां। आणि चांगल्या क्वालिटी बाहेर बी विकली बुवा। चांगली क्वालिटी हो। बाहेर बी विकली? बरं बरं। तर कसं काय दर ईदला कितीचा माल विकत होते काय? जसा क्वालिटी आली तसा माल विकला। बरं, आतापर्यंत हायस्ट तुम्ही बोकड विकला कितीचा विकला? आतापर्यंत 2.30ला बोकड विकला मी, पतिरा ओरिजिनल ओरिजिनल पतिरा पतिरा 2,30,000ला? बरं, याच्यापेक्षा भारी होता का? याच्यापेक्षा भारी होता। त्याचं वजन 1 क्विंटल 30 किलो वजन होतं। 1 क्विंटल 30 किलो? हो, अंडूल होता, ब्रीडर होता तो। बरं, मग तो कटिंगला दिला होता कसं, कोणाला पालतू दिला? ईद मार्केटला। ईद मार्केटला दिला होता? बरं, कुठल्या मार्केटला? आपलं या व्यापाऱ्याला दिला होता मी, ऑनलाईन आला होता अहमदाबादहून। अहमदाबादहून आला होता? बरं, तर मित्रांनो हा जो व्यापार आहे प्रामुख्याने हा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त नफा देऊन जाणार आहे। जसं की यांनी ऑनलाईन 2 ब्रीडर मागितले होते, म्हणजे एक मेल एक फिमेल, त्याच्यानंतर यांनी देखील ऑनलाईन विकलेले। म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काही विकले ते ऑनलाईन विकले होते का? हा, ऑनलाईन। जसं बी मी हे टाकायचो व्हिडिओ, हां, ग्रुप अटॅच आहे मला। तुमचे ग्रुप असते शेळी पालनाचे? शेळी पालन। बरं, फेसबुकला काय ऍड टाकायचो मी, हां हां, मग ते आले। बरं बरं। आज आपल्याकडे किती हे विक्रीसाठी टोटल असतील?
विक्रीसाठी तरी 17-18 जाणवते. बरं, लहान मोठं 17-18 असेल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. सगळ्यात अगोदर हा इकडे एक ब्रीडर आहे. मला कुठला तरी जो ब्रीडर सोडून दाखवा ना, तो सोडा पहिले मेन ब्रीडर. हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, कंपार्टमेंट त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. इथं काही मेल फिमेल तुम्हाला बघायला भेटेल. आता हा एक ब्रीडर आहे. आता हे सगळं व्हाईट सोनं तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा केवढं मोठं माप आहे मित्रांनो त्याचं, तुम्ही बघू शकता. हा ओरिजिनल पतिरामध्ये तुम्ही बघा. हा केवढा आणला होता? हा घरचा आहे. घरचा आहे. बरं, आता किती दात केले ना बघू द्या. त्यांनी 6 दात केले आता जस्ट. मारत बरं नाही एवढं बरं आहे. 6 दात केले. हो हो मित्रांनो 6 दात झालेला आहे. बरं, हा उतरला का तसाची? हा उतरून गेला. उतरून उतरवला त्याला. बरं, चढा म्हणजे असं वरती जंप घ्यायला. बरं बरं, प्रॉब्लेम यायचा म्हणून उतरवलाय. बरं, हा पतिरा आणि हा गुलाबी कोटा. बरं मित्रांनो, 2 जाती तुम्हाला एक वेगळ्या बघायला भेटेल. याचं कान थोडं तुम्हाला बंद, याचं पण बंद दिसतंय. हे बघा याचं कान थोडा लांब असल्यामुळे चौडा कान आहे. हा बरं, हे बघा दोघांमध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल. याची लांबी जास्त बघायला भेटते. हा थोडा याच्यात बघायला भेटतो. शिंगडी वगैरे बघायची मित्रांनो. हा देखील मार्बल शिंग, मार्बल खूर तुम्हाला बघायला भेटेल. गुलाबी स्किन मध्ये आहे. कोटामध्ये जी नसलं असतं मित्रांनो थोडी गरम बघायला भेटेल. हा बघा हा थोडा मारतो जे, ही थोडी तुम्हाला गरम कमी प्रमाणात बघायला भेटेल. ही पतिरा नसले. हे बघा गरम म्हणजे आपल्याला मारायसाठी, बाकी ते हिटिंगसाठी भरपूर गरम येते ब्रीडिंगसाठी. हे बघा हे 2 आणि तो एक तिसरा आहे का? बरं मित्रांनो, आता टोटल किती आपल्याकडे ब्रीडर आहेत? ब्रीडर 3 आहे आपल्याकडे. 3 आहेत आणि बाकी हे पण? हा हे पण आहे ना आता. नवीन जनरेशन. ही नवीन जनरेशन. ही 2 दात केली त्यांनी? हा 2 दात. बरं, टोटल किती माता आहे? लहान मोठं ब्रीडर किती? लहान मोठे तरी 4 ब्रीडर आहे. 4 ब्रीडर आहे. हा एक आहे, हा 2 आहे, हे 2, 5 झाले ना मग? हा हे 5 झाले. 5 झाले ना. बरं, बाकी मग सगळ्या पाठीत काय? या पाठी आहे 2 बोकड खच्ची याच्यामध्ये. कोणते बोकड खस्सी? 2. हे 2 बोकड. हा खस्सी. हा पण का? मित्रांनो हा बघा हा पण खस्सी आहे. हा बोकड आहे खस्सी. हा पण खस्सी बोकड त्यांनी केलेला आहे. बाकी अंडूल तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा हा अंडूल आहे. हा पण अंडूल आहे ना. हा बी ब्रीडर काढतो. कोणता? हा का? हा पण ब्रीडर. म्हणजे जवळपास 7-8 ब्रीडर दिसले मला. 5-7 ब्रीडर छोटे मोठे ना. बरं मित्रांनो, काही बच्चे वगैरे पण आहेत. सगळा माल हा विक्रीसाठी आहे. म्हणजे सगळा म्हणजे तुम्हाला जो पटला तो तुम्ही घेऊ शकतात. जर कोणी मित्रांनो पूर्ण जरी सेटअप घ्यायचा म्हटला तर तुम्ही एक तुम्हाला योग्य किंमत लागेल पूर्ण सेटअपला, कारण त्याच्यामध्ये लहान मोठं सगळं असणार आहे. आणि त्यांचा देखील एक संपूर्ण माल मित्रांनो हा विकला जाणार आहे. त्यामुळे त्यांनी एक सगळ्यात अगोदर तर बऱ्याच जणांचा मनात प्रश्न पडेल, तुम्ही एवढा सेटअप केलेला आहे मग सगळा विक्रीसाठी काढताय, कारण वगैरे लोक तू विचारतील काय कारण नेमकं तुम्हाला? कारण माझा आपलं वेल्डिंग वर्कशॉप असल्यामुळे इकडं थोडंसं येऊ राहिलं, लक्ष देत नाही येऊ राहिलं, त्याच्यामुळे मी विकायचं कारण. बरं, तुमचं वेल्डिंगचं वर्कशॉप असल्या कारणाने तब्येत बी थोडीशी खराब असल्यामुळे मग इकडं लक्ष थोडं येऊ राहिलं, विकायला काढलं. मित्रांनो, त्यांचा प्रामुख्याने जो व्यापार आहे हा वेगळा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, आपण बऱ्याचदा 2 नावीमध्ये पाय ठेवून चालायला बघत असतो, पोहायला बघत म्हणजे प्रवास करतो, पण तसं नाही होत मित्रांनो. कुठल्या तरी एका ठिकाणी तुम्हाला लक्ष हे जास्त द्यावं लागेल, म्हणजे मेन पाया तुमचा जो असेल तो जो बिझनेस असेल त्याचा तुमचा तो फायदेशीर राहील. आता यांचा कसं आहे, तो पण बिझनेस वेगळा आहे, हा पण बिझनेस वेगळा आहे. आता हा बघा हा ब्रीडर, म्हणून त्यांचा तो व्यापाराकडे दुर्लक्ष व्हायला नको. तिकडे तो वेगळा व्यापार आहे, हा वेगळा व्यापार आहे. हे बघा, तर याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय म्हणून ही ब्रीड तुम्हाला विकावी लागते. बरं, तर पाठी किती आपल्याकडे आता इथं पाठी खाली 4 पाठी मोठे. हा, आणि बकऱ्या वगैरे इथे? बकऱ्या वरती 4, वरती 3 बकऱ्या. वरती 3. ठीक आहे, चला याला उतरवता येईल का? हो, उतरावा बरं. हे बघा मित्रांनो, स्वतः वेल्डिंग करणार असल्या कारणाने त्यांनी पूर्ण सेटअप स्वतः बनवला आहे, म्हणून त्यांना काही एवढं हे वाटलं नाही बनवताना. पण मित्रांनो, असं नाही की तुम्ही यांना असंच ठेवू शकतात, तुम्ही यांना मोकळंही ठेवू शकतात, काही हरकत नाही. हे बघा, हा पण गुलाबी कोटा. मित्रांनो, ईद मार्केट साठी खूप हा याच्यामध्ये क्रॉस आहे का थोडा? जमनापारी हंसा आहे का? बरं, हा गुलाबी कोटा नाही ना? हा जमनापारी हंसा. लय खोल पाडीची. बरं बरं मित्रांनो, याला जर तुम्ही अजून म्हणजे जवळपास समजा फक्त 1 महिन्याचा गहू खाऊ घातला चांगला,
तर हा जबरदस्त पॉवर करेल मित्रांनो. बघा आता हा किती दात झालाय? हा 4 दात झाला. 4 दात झालेला आहे मित्रांनो. बघा एकदम सुंदर बच्चे आहे, तुम्ही बघू शकता. 4 दात झालेला आहे. हे बघा वरती पार्टिशन असल्या कारणाने मित्रांनो जे त्यांचं वेस्टेड आहे ते सगळं खाली होऊन जातं आणि त्यांना एकदम साफ सुथरं तुम्हाला बघायला भेटतं आहे. ते तुम्ही बघू शकतात. हे बघा हाईट लेंथ सगळ्या गोष्टी मित्रांनो. 4 दात अजून वाढेल तो ना. बरोबर. म्हणजे जर कोणी आताही घेऊन गेला, आता तुमची जवळपास 4-5 महिने, एवढ्या 4-5 महिन्यामध्ये देखील ते चांगलं करून टाकतील त्या. बरोबर. जर चांगलं फीड वगैरे त्यांना मित्रांनो दिलं तर. फीडमध्ये मित्रांनो त्यांना दाण्याची सक्त जरूरत आहे. दाना जर खायला असला त्यांना तर 1 नंबर बनतील. ठीक आहे जाऊ द्या त्याला. हे बघा मित्रांनो. अरे 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 लय गरम आहे. हे बघा मित्रांनो संपूर्ण एकदम चांगलं. म्हणजे आता बोकडमध्ये मारामारी नको व्हायला पाय म्हणून इकडे तिकडे हे केला बांधून ठेवले. म्हणजे जे मारामारी करणार असतील त्यांना बांधून ठेवलेले चांगले. हा बाकी इकडे ही पण जमनापारी हंस आहे का? हो. बरं ही किती वेता केली आहे आता? येते 4थं वेत आहे माझ्याजवळ. तुमच्या जवळ 4थं वेत आहे? पहिल्या वेतामध्ये आणली ती. हीच आणली होती का मध्ये जी तुम्ही म्हणत होते? बरं बरं. म्हणजे हे सगळ्यात जुनी तुमच्याकडे आहे? बरं. आणि ही कोटा. ही कोटा. बरं हिचं किती वेत आहे? इथलं तिसरं वेत आहे का? बरं मित्रांनो इथं 3रं वेत आहे. काय दिले तिने आता? तिने वेल दिला हा दिला का? बरं. आता गाभण आहे 1.5 महिन्याची. आता तिला जर तुम्ही इथं कोणून ठेवलं तर तुम्हाला कसं समजेल तिला माज वगैरे आलाय का नाही आला, हिटवर आहे का नाही? बरोबर हिट आम्ही समजून जातं का? कारण की ती सगळं म्हणजे तिचे चेहरा इकडे बाकी सेट तिकडे असते. बोकड पण लांब आहेत म्हणून विचारतोय. हा ही कुठली जाते? पतिरा. ही ओरिजिनल पतिरा आहे. बरं मित्रांनो ही ओरिजिनल पतिरा आहे. हे बघा ही गुलाबी कोटा. हा हिचं किती वेळ आहे? हिचं बी 4थं वेत आहे. अच्छा हिला हे क्रॉस केलंय का कोटाची? ओरिजिनल कोटा आहे. कोटा आहे का ते? कुठल्या बोकडची? या बोकडची. ह्या बोकडची. बर तिचे बच्चे तिच्या जवळ द्या. बरं हे बच्चे पण सगळे विक्रीसाठी आहेत. ज्याला जे पटले मित्रांनो ते तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला सगळा जर सेटअप घ्यायचा असेल तर तुम्ही तसं देखील घेऊ शकता. बाकी पाठी वगैरे दाखवा. पाठी ही काय बकरी ना? बरं गाभण आहे का खाली? आता झाली का? बरं ठीक आहे. हा ही पाठ आहे का? बर मित्रांनो ही बघा ही पाठ आहे. ही कोटामध्ये? हा कोटामध्ये. बरं किती आदत आहे? आदत असेल. 2 किलो नाही आदत नाही बारीक. हा बारीक आहे आदत आहे. हा काय बोकड आहे का? हा पण कोटामध्ये. हा शिंग फिरतील ना. शिंग अशी वर फिरतील ना? बरोबर. इकडे काही बच्चे आहेत मित्रांनो. बघा बच्चांची क्वालिटी भारी आहे. ती तिकडे बसली ती. अरे अरे हे बघा मित्रांनो. सोडा बरं खाली. हे बघा बच्चे केवढे भारी मित्रांनो. बघा हे पण बघा. हे कसले कोटाचे का पतिराचे? हंसाचे का? बरं यांना यांना मागे केस ना केस हे चालले खाली. हा हे पतिरा का? त्याचा वाला रिझल्ट आहे का? अच्छा याच्या जोडीला कोणता होता याच्यासोबत? हे का? कुठे हे पतिराचं आहे. हा काय मेल आहे का? फिमेल. आणि तो मेल आहे का? अच्छा मित्रांनो जोड आहे मेल फिमेलची. तुम्हाला अशी जोडी जरी घेऊ वाटतं तुम्ही अशी जोडी घेऊ शकता. पण आता तिला म्हणता येते बकरी खाली देणार ते. त्याची आई कोणती त्यांची? ही त्यांची आई आहे का? मित्रांनो तिच्या खाली तुम्हाला हे भेटणार आहेत. किंमत वगैरे मित्रांनो तुम्हाला फोनवर किंवा तुम्हाला इथं समोर यावं लागेल. कसं आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय समोर आल्याचा व्हिडिओमध्ये पाहायचा फरक पडतो. समोर आल्या 2 गोष्टी बोलता येतात. पण घ्यायचं असेल तर कॉल करा. तुम्हाला वारंवार एकच सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये घ्यायचं असल्यास कॉल करा.
तर बघा हा पण ब्रीडर सेलिंगसाठी आहे, तिकडे तो पण ब्रीडर सेलिंगसाठी आहे, इकडे फिमेल वगैरे सगळ्या गोष्टी. आता बघा हा खस्सी आहे. अरे बापरे मारतो भाऊ, खस्सी राऊंड मारतो. मित्रांनो मारतो, त्याला एक ताप मारायला लागला. बाकी इकडे तुम्ही बघू शकतात. हे बघा बाकी या शेळी पालनामध्ये काही अडचणी वगैरे म्हणजे आपल्या आता तुमच्याकडनं जो कोणी शेळी पालक घेऊन गेला कशी काय काळजी घ्यायला पाहिजे? अडचण काही येणार नाही सर. याची अडचण मला ज्या टायमाला राजस्थानवरून मागवली होती ती महिना तर 1.5 महिना त्या शेड झाल्याने ते वातावरणात. बर या वातावरणात हे बच्चे आलेले म्हणजे फिमेल शेड करून दिलेले आम्ही. पुढे यांनी चारायला पण नेल्या तरी त्यांना काही विषय नाही. बरं. हो आणि कायम दोघं तिघा टाइम हिरव्या चाऱ्यावर असतो. चारा नाही राहिला तरी चालेल. नाही राहिला तरी चालेल. सगळं चालतं. बरं. अजून काही मेडिसिन वगैरे काही? मेडिसिन वगैरे अजूनपर्यंत काही लागली नाही. नाही का? लसी वगैरे करता का? लसीकरण करतो ना. लसीकरण करता डॉक्टरच्या सल्ल्याने करून घेतात. बरं ठीक आहे. आता याचं मार्केट म्हणजे तुमच्याकडे सगळे ग्रुप आहेत? हा ग्रुप मध्ये टाकल्यावर मार्केटिंग. बरोबर. तर मित्रांनो एक तुम्ही ज्याच्याकडनं कोटावरून शेळ्या घेतात तर तुम्हाला एक ग्रुप वगैरे त्यांच्याकडनं प्रोव्हाइड होतात, ग्रुपमध्ये तुम्ही ऍड होतात, मग त्या ग्रुपमध्ये तुम्ही सेलिंग आणि सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही करत राहता. हे बघा तर हा संपूर्ण माल मित्रांनो विक्री आहे. जर कोणाला संपूर्ण सेटअप घ्यायचा असेल तोही तुम्हाला सोयीस्कर पडेल. एक बसून तुमचा एक व्यवहार चांगला होऊन जाईल. टोटल जवळपास 20 असतील जनावर मित्रांनो. टोटल जर लहान मोठे मी आता मोजले टोटल 27 जनावर आहे. समोर या तुम्हाला जे पडत होता बघा, एक नंबर वस्तू ही पण. हे बघा ज्यांना हंसाचे घ्यायचे असतील हंसा घेऊ शकतात, ज्यांना कोटा घ्यायचे कोटा, ज्यांना पत्र्या घ्यायचे पत्र्या. 3 ब्रीड मित्रांनो यांच्याकडे आहेत. क्रॉस कुठलीच नाही ना? सगळं स्पेशल लावलेले आपण. बरं. मग हंसाचा ब्रीडर नाही का आपल्याकडे? नाही हंसाचा होता त्या टायमाला विकला ना माणसा. तो विकला का हंसाचा? बरं. मागच्या विकला हंसाचा विकला. अच्छा. या कोटामध्ये का? कोटामध्ये जे कमी वयाचे असल्यामुळे त्यांची शिंग जशी जशी वय होईल त्यांची. या आदत आहे का अजून? नाही झाले 2 झाले का? बरं मित्रांनो दोघी पाठी लावल्या का नाही लावल्या आता? हा लागली ना. ही लागली का? ठीक आहे, अजून लागलेली नाही. बरं मित्रांनो बघा पाठीचा जोड पण आहे. या जोडसोबत तुम्ही एक बोकर पण घेऊ शकतात. जसं तुमचा पैशाचा बंदोबस्त असेल तसं तुम्ही करू शकतात. फक्त तुम्हाला एक अंदाजा सांगून आतापर्यंत तुम्ही कसे विकले काही पाठी वगैरे? मी आतापर्यंत पाठी 30-35 हजाराला पाठ विकायचो. एक पाठ जशी क्वालिटी राहिली तशी घेऊन जायची. बरं. अच्छा. आणि ठीक आहे, बच्चांच्या किमतीविषयी सांगणार का फोनवर बोलशाल? फोनवर का? नाही का? शेळीसोबत बच्चे असणार आहे मित्रांनो. बच्चे तोडून भेटणार आहे तुम्हाला, शेळीसोबत बच्चे घ्यावे लागतील. बच्चे प्रत्येक शेळीसोबत तुम्हाला घ्यावे लागतील. ठीक आहे मित्रांनो, घ्यायचे असल्यास कॉन्टॅक्ट करा. सगळी क्वालिटी तुम्हाला दाखवलेली आहे. क्वालिटी फक्त ही चाऱ्यावर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. हा जर त्यांना दाना वगैरे काही खाऊ घातलेलं नाहीये. दाण्यावरती क्वालिटी अजून चांगली ग्रोथ करेल मित्रांनो. ही तुम्ही बघू शकता इथं एकही प्रकारचा दाना वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाही. हे बघा सगळे, हे बघा इकडे ते तुरीची हे खाऊ घालताय, ते तुरीचा चारा आहे, सुका चारा. हे बघा जर तुमच्याकडे चाराचं नियोजन चांगलं असेल तर तुम्ही हे घेऊ शकतात. बाकी काय असं सेटअप करायची तुम्हाला गरज नाहीये. तुमच्याकडे असं सेटअप नसलावी, फक्त एक पत्राचं त्यांना एक फिरण्यासाठी चांगलं करा, काय टेन्शन नाही. चालेल ठीक आहे.